सानंद सदनम. ठीक आहे, ज्या घरात आनंद आहे, ज्या घरात वसवस न करणारी धर्मानुकुलाहा, पतीच्या पाठीमाग 6 गुणानं युक्त खंबीर असणारी स्त्री आहे, त्या घराला घर पण आहे. जिथं पुत्र आज्ञा पालन करतात मात्या पित्यांचं, ते घर आहे. जिथं ज्या घरामध्ये ओलावा नाही, डास ओवा वगैरे काही नाही, त्या घराला घर पण आहे. शास्त्र सांगतं, हे पदरचं काही सांगत नाही मी, त्याला घर म्हणायचं. आता घराची आखणी करीत असताना महत्वाचं, सुरुवातीला घर बांधायचं म्हणले की अगोदर काय करावं लागतं? आखणी करावी लागते. तर घराची पहिली आखणी महत्वाची काय असेल तर आचार आणि विचार ही घराची काय आहे? आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. सुख हे घराचं छत आहे. घरातली मोठी माणसं ही घराच्या भिंती आहेत. आत्मविश्वास हा घरातल्या चमईतली तेजस्वी चमकणारी ती काय वात आहे. पैसा हा घरातला पाहुणा आहे. गैरसमज हे अवदस आहे. दान हे घराचा कळस आहे. त्याला घर म्हणायचं, त्याला घर पण येत असतं. म्हणून या घराचा उल्लेख करीत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा अजून एक उपदेश प्रकरणातील अभंग आहे. त्या साधकानं गृहप्रवेश केल्यानंतर, गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर कसं जीवन असावं तुकोबाराय सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पूर्ण अभंग बघा, तो घरा संदर्भामध्येच आहे. 4 आश्रम सांगितले, ब्रह्मचार्य एक नाही, गृहस्थाश्रम, संन्यास आणि वानप्रस्थाश्रम. या 4चे लेखाजोखा सांगितला, आयु मर्यादा सांगितली, कर्म सांगितलं, ब्रह्मचारी धर्म, घोकावी अक्षरे, आश्रमी विचार, षडकर्मी. त्याचा विचार शास्त्रानं सांगितला, त्याच्या आश्रमानुसार. मग महाराज म्हणतात, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी पर धन पर स्त्री. सदा बहिणी मायासारखा मानणारा जो पुरुष आहे त्याच्या घराला घर पण आहे. ठीक आहे. भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. आणि तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, हेचे आश्रमाचे फळ. कोणता आश्रम? गृहस्थाश्रम. याच्यामध्ये सांगितलेलं जे तत्व आहे ते खरं ह्या घराला घरपण देणार आहे. आता आपल्या अभंगाचा विचार करू. याच्यामध्येही घराचा विचार येणारच आहे, कारण घर शब्द आहे अभंगामध्ये, त्याच्यामुळे त्या संबंधानं आपल्याला चिंतन बघावं लागणार आहे. मृत्यूलोकामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर जीवन कोणाचं धन्य आहे? इथं प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असावं, बरोबर आहे. कोणीतरी मला धन्य म्हणावं, कोणीतरी मला धन्यता द्यावी असं वाटतंय. पण तसं कर्म पाहिजे, तसं आचरण पाहिजे, तसं आपलं वागणं पाहिजे की जेणेकरून तुमची अपेक्षा धन्यतेची आहे ती धन्यता मिळायला पाहिजे. फक्त आचरण नाही, कर्मशून्य जीवन आहे आणि नुसतं धन्यतेची जर अपेक्षा केली तर ते उचित ठरणार नाही, योग्य ठरणार नाही. इथं प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य आहे. मग बघा, या धन्यतेच्या संदर्भानं जर विचार केला, 4 शास्त्र मुख्य सांगितली. त्याच्यामध्ये आहे ज्ञानशास्त्र, योगशास्त्र, कर्मशास्त्र आणि भक्तिशास्त्र. ह्या 4ही शास्त्रांनी आपला विचार मांडला, आपली धन्यता त्यांनी सिद्ध केली. पण सगळ्यामध्ये महत्वाचं जे शास्त्र आहे, सगळ्या शास्त्रांमध्ये ते शास्त्र आहे नीतिशास्त्र. नीतिशास्त्र ज्या गोष्टीला, ज्या घटकाला, ज्या पदार्थाला धन्यता देईल तो घटक योग्य आहे. कारण बघा, हे 4 शास्त्र मी सांगितले, कोणकोणते? ज्ञान, भक्ती, योग आणि कर्म. याच्या पुढे शास्त्र लावा. हे 4 शास्त्र सांगितली. पण या शास्त्राच्या पाठीमाग नीती हा शब्द जर नसेल तरी शास्त्र शून्य आहे. कर्म करतोय, कर्मशास्त्र आहे, कर्म मोप खरं आहे, पण कर्मामध्ये जर नीतिमत्ता नसेल
तर केलेलं कर्म काय उपयोगाचं आहे? नीतीला किंमत आहे. ज्ञानप्राप्त जीवन झालं, ज्ञान पश्चात आणि ज्ञानपूर्व दोन्हीही अवस्थेमध्ये जर नीती हा शब्द त्याच्या जीवनाला लागलेला नसेल तर त्या ज्ञानाला सुद्धा काही किंमत नाही. ज्ञानवान भरपूर आहे, भरपूर भरपूर म्हणजे काय, राजा रावणाला ओव्हरटेक केले विद्वत्तेच्या बाबतीमध्ये, पण दर्शनाला गेलो पायातला जोडाच काढीत नाही, जोड्या सहित दर्शनाला जाते. नीती नाही जीवनामध्ये, नीती महत्वाची आहे. किंवा आईवडिलांचा सांभाळ करत नाही, गावात थोरा मोठ्याशी कोणाशी आदरानं बोलत नाही, त्याच्या ज्ञानाला कोण खातं? नुसतं ज्ञानाची ज्योती तर चलत नाही. ज्ञानाच्या जोडीला, ज्ञानाला पाठिंबा हा नीतीचा पाठिंबा लागतो. या सगळ्या 4 शास्त्राला पाठिंबा जर नीतीचा असेल तरच यांचं सरकार 5 वर्ष टिकेल. जर नीतीशास्त्रानं पाठिंबा काढून घेतला, बरखात झालं, मग पुन्हा पाठ 4ला शपथ घ्या ना, काय करा, पुन्हा काही उपयोगाचं नाही. नीतीशास्त्राला किंमत आहे. कर्म असेल, ज्ञान असेल, भक्ती करतोय, भक्तीमध्ये सुद्धा काय पाहिजे? नीती महत्वाची आहे. नुसत्या भक्ती करण्याला बी किंमत नाही. अलीकडं भक्ती करत नाही असा प्राणी नाही. स्वभावता भजनशील प्राणी सांगितला शास्त्राने. मनुष्य जात सकळ आणि स्वभावता भजनशील. स्वभाव आहे माणसाचा भजन करणं, भक्ती करणं हा स्वभाव आहे. भक्ती कमी नाही झाली. भक्तीमध्ये मी तर म्हणतो अलीकडे या कलियुगामध्ये भक्तीची लांबी आणि रुंदी इतकी वाढली, हिशोब नाही त्या लांबी रुंदीचा, पण खोली नाही वाढली. खोली जागेवरच आहे, लांबी रुंदीला किंमत नाही. गडी आडवा लांब रुंदला तब्येतीनं, पण बुद्धिरूपी ज्ञानरूपी खोलीनं वाढलाच नाही. काय करायचं एवढं शरीर नुसता भोंद, काही कळत नाही. तसंच भक्ती आहे. भक्तीमध्ये सुद्धा नीती महत्वाची आहे. कर्माला नीती महत्वाची आहे, ज्ञानाला नीती महत्वाची आहे, भक्तीला नीती महत्वाची आहे. योगशास्त्राला सुद्धा काय महत्वाचं आहे? नीती. जगद्गुरु तुकोबर आहे, नीतीशास्त्रालाच विचारापेक्षा नीतीशास्त्राला जास्त किंमत देतात. तुकोबर